शनिवारी, रविवारी किंवा सुट्टी असेल तेव्हा गल्ली क्रिकेट खेळत राहू नका. क्रिकेट विरंगुळा म्हणून खेळा. क्रिकेटमध्ये तुमचे करिअर होईल असे जर का वाटत असेल तर आत्ता तो तुमचा फक्त भ्रम आहे. उलट कोणत्याही रेल्वे स्टेशनवर पहा, यूपी बिहारची मुले मोठ्या पगाराच्या आणि सरकारी रेल्वे स्टेशनच्या नोकऱ्या करताना दिसतायत. आणि ही सगळी अगदी 25 ते 30 वयोगटातीलच असतात. त्यांनी भावी आयुष्यासाठी फ्युचर प्लॅनिंग, गोल पर्सिव्हन्सर, एक ध्येय आणि चिकाटी बनवलेली दिसते. त्यासाठी ते तळमळीने सरकारी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी झटताना दिसतात. आणि बरं का, ते UPSC MPSC उत्तीर्ण असतात आणि म्हणूनच अशा मोठमोठ्या सरकारी पदावर व पगारावर असतात. महाराष्ट्र आपला आहे, पण अनेक सरकारी बँका, रेल्वे आणि अन्य सरकारी कार्यालय यातून UP आणि बिहार येथील ही मंडळी दिसत असतात. आपण उगाचच त्यांच्याविषयी वेगळा ग्रह करून पाहत असतो, पण आपण कुठेतरी चुकत आहोत. आपलीही मराठी मुलं अशी सर्वत्र पाहण्याची इच्छा असेल तर प्रथम आपले भावी आयुष्यासाठी एक धोरण मनात स्थिर केले पाहिजे. त्यासाठी जिद्दीने व चिकाटीने मैदानात उतरले पाहिजे. पण गल्ली क्रिकेट खेळण्यासाठी नव्हे, तर अशा सरकारी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी अगदी ध्येयाने. आणि मग पहा, अटके पार मराठी साम्राज्याची पताका फडकावणाऱ्या बाजीराव पेशवाप्रमाणे आजचा मराठी माणूस कुठे मागे राहतो का? या परप्रांतीयाचे निश्चितच त्यामागे त्यांचा ध्यास, चिकाटी आणि कष्ट आहेत. हे आपण कदापि विसरता नाही. आपण त्यांना फक्त तिरक्या नजरेने सतत पाहत असतो, पण खरं तर आपल्या कमी शिकण्याच्या अभावाचा तो परिणाम असतो. आणि म्हणूनच आपल्या मराठी मुलांना फक्त ऑफिस बॉय, हेल्पर, हाऊसकीपिंग अशी हलक्या दर्जाची कामे मिळतात. लक्षात ठेवा, इथूनही पुढे जर का तुमच्या हा आमूलाग्र बदल घडला नाही तर मात्र हीच परप्रांतीय सुशिक्षित मुले आपल्या मुलांना पुढे अशीच हीन दर्जाची सुमार कामे करायला लावणार, यात काही शंकाच नाही. तरुण मुलांनो, शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवसात काही असे कोर्सेस आहेत ते करा की तुमची ही पावलं या परप्रांतीय मुलांप्रमाणे प्रगतीपथावर नक्कीच असेल. या कुण्या ज्योतिषाची मुळीच गरज नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.